या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। कोकणात शिमगोत्सवाची प्रत्येक गावची वेगळी प्रथा आणि परंपरा आहे। वेगवेगळ्या गावांच्या शिमगोत्सवातील या प्रथा परंपरा नागरिकांनी एकाच ठिकाणी पाहता याव्यात, कोकणच्या लोकसंस्कृतीचा जागर व्हावा, या लोककलेला राजाश्रय मिळावा यासाठी राजापूर तालुक्यामध्ये राजापूर प्रतिष्ठानच्या वतीनं पालखी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। 8 गावच्या पालख्या यामध्ये सहभागी झाल्या आहेत। टिपरी खेळे, 3 गोमुचा नाच यावेळी सादर करण्यात आले। सहभागी गावांनी आपल्या पालखीसह खेळे, ढोल, ताशांसह पारंपरिक शिमगोत्सवातील कलाविष्काराचं सादरीकरण केलं। या महोत्सवामुळे वेगवेगळ्या गावचा शिमगोत्सव नागरिकांना एकाच ठिकाणी अनुभवायला मिळाला। आज या ठिकाणी आम्ही राजापूर प्रतिष्ठानच्या वतीनं शिमगोत्सव साजरा केलेला आहे। या राजापूर तालुक्यामध्ये अनेक गावाच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत, संस्कृती आहे। या संस्कृतीचं एका ठिकाणी घटन व्हावं या उद्देशाने या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं आहे आणि या कलेला वाव मिळावा याच्यासाठी आम्ही हे प्रयत्न करत आहोत। त्याचप्रमाणे शासन दरबारी देखील या कलेला वाव मिळाला पाहिजे। आज आपण कोकणातल्या दशावतारी कलावंतांना राजाश्रय मिळालेला आहे, जाकडीच्या कलावंतांना या ठिकाणी राजश्रय मिळाला आहे। यावर्षी नमन कलेला देखील मला माझ्या माहितीप्रमाणे 33 लाख रुपये मिळालेले आहेत। तशाच भविष्यामध्ये ही जी आमची कोकणातली जी शिमगोत्सवाच्या ज्या कला आहेत, मग तो दशावतार असेल, टिपरी खेळे असतील किंवा डफावरचे खेळ असतील, या सर्वांना राजाश्रय मिळावा हा अनुषंगाने आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। सकाळपासून 8 पालख्या या ठिकाणी सादर करण्यात आलेल्या होत्या। प्रत्येक पालखीच्या गाववाल्याने आपापली कला या ठिकाणी सादर केली होती। त्याचप्रमाणे राजापूरच्या पंचक्रोशीतून दशक्रोशीतून अलोट गर्दी देखील या कार्यक्रमाला सकाळपासून झालेली होती।